नमस्कार मैत्रिणींनो, वरद अँड शिवांश व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या इकडे सकाळी सकाळी खूप छान पाऊस पडला आणि मी अंघोळ वगैरे करून घराची सगळी क्लिनिंग करून हे फुलं तोडून आणलेली आहेत आणि बाहेरची देवपूजा पण झालेली आहे माझी तुळशीची. तुळस आणि महादेव. आता मी हळदीचं लेपन करणार आहे. याच्यामध्ये मी हळद, गोमूत्र, थोडं गुलाबजल आणि थोडंसं अश्वगंधा टाकून घेतलेलं आहे आणि आता हळदीचं मी लेपन करून घेत आहे पाणी टाकून थोडंसं. तर मी दरवाजे वगैरे सगळे अगोदरच क्लीन करून घेतलेले आहेत. तर मी कुंकानं स्वस्तिक काढून घेत आहे. दोन्ही साईडनं स्वस्तिक काढून घ्यायची. दरवाजाला वरच्या साईडकडून मी अगोदर वार्निशनं कलर देऊन घेतलेला आहे पिवळ्या कलरचा. साईडनं माझ्या स्वस्तिक काढून झालेली आहेत. आता 7 ठिकाणी आपल्याला मधोमध कुंकू लावून घ्यायचं आहे. आता मी फुलांनी सजावट करणार आहे. चौकटीवर आता मी रांगोळ काढून घेतलेली आहे आणि दिवे पण लावून घेत आहे. आपल्याला दोन्ही साईडनं दिवे लावून घ्यायचे आहेत आणि धूप, कापूर जाळून घ्यायचा. आता मी ओवाळून घेत आहे. तर कापूर लावून घेत आहे. आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते. आणि मन प्रसन्न वाटतं असं काही केल्यानं. आता मी घरातली आज शुक्रवार असल्यामुळे आपल्याला घरातल्या कळशाची स्थापना करायची आहे. जे पाणी चेंज करायचं आहे त्याच्यामुळे सगळे मी भांड्याची क्लिनिंग करून घेतलेली आहे. मी दर शुक्रवारी अशी क्लिनिंग करून घेत असते सगळ्या भांड्याची. भांडी क्लीन करून झालेली आहेत. आपली देवपूजा भांडी क्लीन करून झाल्यावर मी अशी देवपूजा करून घेतलेली आहे. वेल वाहून पोथी वाचून घेतलेली आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आज जास्वंदीला भरपूर फुलं निघाली होती म्हणून मंदिर किती छान वाटत आहे. खूप मन प्रसन्न वाटत होतं.
आता वरद त्यांच्या मामाच्या गावी जाणार होता. अगोदर जायचं कॅन्सल झालं, पण त्याचे आजोबा म्हणले मला आज वेळ आहे, मी घ्यायला येतो म्हणून आजोबा घ्यायला आलते. तर वरद त्यांचं बुक वाचून दाखवत होता की आम्हाला असा अभ्यास आहे. आता शिव निघालेला आहे, शिव आणि वरद त्याच्या मामाच्या गावी जाण्यासाठी. शिवांश स्वतःच रेडी होत आहे. शिवांशला खूप जाण्याची घाई आहे, त्यांना खूप जा वाटत होतं. आता वरद इथं सांगत आहे की माझे बाबा घ्यायला आलेत मला ॲटो घेऊन. आणि मी मामाच्या गावी चाललो असं सांगत होता वरद. आणि बाय बाय पण करत होता. शिवांश मला पण बोलायला तयार नव्हता, त्याला वाटत होतं मी पण त्यांच्यासोबत येते का नो. ते सांगत होते की मी पण चष्मा घातलेला आहे, आणि वरद पण म्हणत होता मी पण चष्मा घातला आहे. ते दोघांचं एकूण एकासोबत चाललं होतं. हे आता चाललेले आहेत. वरद वगैरे बाय करत आहे. ते गेल्याच्या नंतर त्यांना कुठपर्यंत बाय केलं आणि घरात येऊन आज पौर्णिमा असल्याच्याने सत्यनारायणाची पूजा मी मांडून घेतलेली आहे. तर 5चा टाईम झाला. 5च्या नंतर पूजा मांडलेली आहे. पूजा मांडून लगेच मी पोथी पण वाचून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी पूजा मांडली. आणि नंतर मी हा स्वयंपाक केला. शिरा, भेंडीची भाजी, वरण, फिकं वरण केलं, भात आणि पोळ्या. आणि पूजा जाताना पूजाने खिचडी केलेली होती, ती पण तशीच राहिलेली होती. आता मी देवासाठी ताट बांधून घेतलेले आहेत, एक स्वामी महाराजासाठी आणि एक सत्यनारायण देवासाठी. मी देवासाठी ताट लावलेली आहे. स्वामीसाठी पण लावलेलं आहे. नंतर केले आम्ही जेवण. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि बघू शकता बाहेर किती अंधार झालेला आहे. तर मी जेवण झाल्याच्या नंतर केली घराची क्लिनिंग, किचन वाट्याची. बघू शकता पूर्ण क्लीन करून घेतलेले, भांडे घासून, गॅस वगैरे सगळं पुसून, गॅस वाटा पुसून पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. या पद्धतीने माझा आजचा दिवस गेलेला आहे. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब